असं म्हणायचंय का की या योजनेला तुमचा विरोध आहे? हो आम्ही किंवा कुठे नाही? म्हटलं आम्ही याच्यापेक्षा चांगली योजना आणतो असं म्हटलंय. या योजनेला विरोध नाही म्हटलं. कालच राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली की तुम्ही मूठभर लोकांना अनिल अंबानींचं 1700 कोटीचं कर्ज माफ केलं आता गेल्या 6 महिन्यात. यांच्याजवळ तर अशी परिस्थिती आज आहे की जे आमदारांना यांनी निधी उपलब्ध करून दिलेली होती ती पण यांच्याजवळ नाही. आमदार परेशान यांचे. सगळ्या गोष्टी आहेत इथं, त्याच्या मला जायचं नाही. आम्हाला लाडल्या बहिणींचा उल्लेख आपण केला. बहिणींना 2 पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहेच. मग या योजनेविरोधात याच्यापेक्षा तुम्ही चांगली कोर्टात योजना गेलात. अनिल बडपल्लीवार जे तुमचे निवडणूक प्रचार प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही कोर्टात गेलात असं जाहीर नाव ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मंचावरून घेतात, तर मग त्याला तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार? मला आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता नाही, मी पहिलेही त्याला जाहीर केलेला आहे. आता जसं आता ते एक वकील आहे तो मोठा चष्म्यावाला फडणवीससाठी काम करतो, सदावर्ते. मला मी नाव नाही घेत. त्यांनी उद्या आता फडणवीस म्हणेल की मी थोडी गेलो कोर्टात, माझा माणूस नाही आहे असंच म्हणतो ना फडणवीस. आता हा वडपल्लीवार आमच्या एका मंत्र्याचा PS होता. तर PS कोणी पण राहू शकतो, तर पक्षाचा कार्यकर्ता थोडी आहे. त्याला काही असं क्रायटेरिया ठरवलं आहे का? फडणवीसांचे अनेक PS असे आहेत की ते पक्षाचे कार्यकर्तेच नाही. त्यांनी उद्या काही केलं तर फडणवीस घेतात का स्वतःवर आरोप? करा, एकदा सुरू करा ती पद्धत महाराष्ट्रामध्ये. आम्ही सांगितलं की आम्ही ही योजना आल्यानंतर काँग्रेसने याचं स्वागत केलेलं आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या योजनेचं स्वागत केलेलं आहे. फक्त हे कंटिन्यू ठेवा आणि भगिनींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आपण पाहिलं असेल की बँकेत पैसे गेले पहिले, तर बँकेवाल्यांनीच पैसे गायब करून टाकले. या सरकारचा कंट्रोल आहे का? आजही माझ्या भगिनी लाईनमध्ये उभ्या असतात. किती त्रास असते त्या ठिकाणी, यांनी सरकारने जाऊन पाहावं. हे फक्त इव्हेंट करण्यामध्ये आता सध्या यांचं काम चाललेलं आहे. जनतेचा पैसा लुटायचा आणि जनतेच्या पैशानीच इव्हेंट करत राहायचं, बॅनर पोस्टर लावायचे. 470 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतात इव्हेंटवर, प्रसिद्धीसाठी. पण भगिनींना बँकेमध्ये किती त्रास आहे या सरकारला माहिती आहे का?